दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण सुरू केलेलं आहे आणि पारायण करताना मला आलेला एक सुंदर पण वेगळा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते आहे. 5वा अध्याय वाचून झाला, 6व्या अध्यायाला सुरुवात केली होती. अचानक काही झालं माहीत नाही. शब्दांचे जे जे उच्चार आहेत ते अगदी न चुकता होऊ लागले. डोकं थोडंसं जडजड वाटू लागलं आणि जे जे काही त्या अध्यायामध्ये लिहिलं होतं ते सर्व माझ्या डोळ्यासमोर दिसू लागलं. मला असं वाटलं ह्या अध्यायामध्ये ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, जे काही युद्ध आहे हे माता दुर्गेचं किंवा चंडिकेचं ते रूप मला साक्षात समोर दिसतं आहे आणि ह्या युद्धाचा मी एक भाग आहे असंच मला जाणवत होतं. पूर्ण पारायण झालं त्यानंतर 10 मिनटं डोळे बंद करून शांत बसले तेव्हा कुठे मला बरं वाटायला लागलं. जेव्हा हे मी अध्याय वाचत होते तेव्हा अक्षरशः अंगावरती शहारे येत होते आणि ही अनुभूती फार वेगळी आणि फार विलक्षण होती. मी हे शब्दात नाही सांगू शकत. आता बऱ्याच लोकं हे नकारात्मक वेने घेतील, काही लोकं सकारात्मक वेने घेतील, पण मला आलेले अनुभव मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करते. तर हा सुद्धा स्वतः अनुभव घेतल्याशिवाय काही गोष्टींचं महत्त्व आपल्याला समजत नाही. जेव्हा आपण ह्या गोष्टींचा अनुभव घेऊ तेव्हाच आपल्याला त्याचं गांभीर्य हे कळत असतं. तुम्ही असा कोणताही प्रसंग तुमच्या आयुष्यात आला आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.